नमस्कार बंधू भगिनींनो, अविरतराजे बिरादारे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये धार्मिक रंग आलेला आहे असं मिटकरी यांनी आरोप केलेला आहे. आता या आरोपामध्ये काय आहे तथ्य हे महत्वाचं आहे. आता खरंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये धार्मिक रंग आला असेल का? धर्मांधता वाढत चालली असेल का? आणि ही जर वाढत जाऊ दिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सर्वधर्म समभाव आणि इथे सगळ्यांमध्ये विविधतेत एकता आणि संपूर्ण विश्वामध्ये असं एकच स्टेज आहे, असं एकच मंदिर आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ज्या स्टेजवरती सगळ्या धर्मांच्या प्रार्थना घेतल्या जातात. दुसरीकडे असं जगात कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि कोणत्याही धर्मामध्ये नाही. हीच विशेषता आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची, की त्या ठिकाणी हिंदूंपासून ते इस्लामपर्यंत जेवढे काही धर्म आहेत मध्ये ईसाई आहे, पारशी आहे, शीख आहे, बौद्ध आहे आणि आपला हिंदू धर्मांची सगळ्या प्रार्थना त्या ठिकाणी घेतल्या जातात एका पाठोपाठ. पण अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे की यावर्षी मला त्या ठिकाणी थोडासा धार्मिक रंग आलेला दिसून आला. थोडासा म्हणण्यापैकी बहुतांश त्यांनी सांगितलं, कारण गडकरी त्या कार्यक्रमाला आले आणि प्रार्थना होण्याच्या पूर्वीच गेले. मग प्रार्थनेला ते का थांबले नाहीत? तर गडकरी हे कट्टर हिंदुत्वापैकी आहेत आणि मग ते का थांबले नाहीत? तर तिथे इस्लाम धर्माची प्रार्थना होते आणि म्हणून त्या स्टेजवर ते थांबले नाहीत. म्हणून ते सगळी प्रार्थना होण्याच्या आधीच गेले. आता प्रार्थनेला आलेल्या पाहुण्याने प्रार्थनेला थांबणं हे महत्वाचं आहे आणि असं आयोजकाकडून सक्ती करण्यात यावी की जो कोणी पाहुणा त्या ठिकाणी येईल पुण्यतिथी महोत्सवाला, मोठा पाहुण्यांपैकी सामान्य माणसं तर असतातच समोर थांबलेले, त्यांच्या मनामध्ये काही द्वेष नसतो, पण हे मोठे जे बोलवले असतात त्यांच्या पोटामध्ये अनेक द्वेष असतात. म्हणून आयोजकांनी त्यालाच बोलवावं किंवा ज्याला बोलवले त्याला सक्ती असावी की प्रार्थना झाल्याशिवाय जाता येणार नाही. अशी सक्ती असली तरच तो पाहुणा बोलवावा आणि तो थांबत असला तरच त्याला स्टेजवरती येऊ द्यावं. पण गडकरी त्या ठिकाणी थांबले नाहीत. याचा अर्थ त्यांना इतर धर्मांचा द्वेष होता का म्हणून ते थांबले नाहीत, असं अमोल मिटकरींचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट आहे की दरवर्षीप्रमाणे जो सिक्वेन्स असतो, क्रमाक्रमानं ज्या प्रार्थना घेतल्या जातात एकानंतर एक, तर या ठिकाणी सिक्वेन्स बदललेला होता. एका मागोमाग ज्यांचा सिक्वेन्स दरवर्षी जो असायचा तो यावर्षी राहिलेला नाही, वेगवेगळ्या क्रमांकावर प्रार्थना गेल्या असं अमोल मिटकरींचा आरोप आहे, त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये काय तथ्य आहे, त्यांचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे हे आयोजकांनी येऊन सांगावं. पण सगळ्या विश्वासाठी तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विविधतेतही एकता हाच संदेश महत्वाचा आहे आणि म्हणून ते स्टेज आहे. आपण कुठेही जा आणि कोणत्याही धर्मामध्ये जा दुसरीकडे, सगळ्या धर्माचे त्या स्टेजवरती येत नाहीत. एकमेकांचा द्वेष एकमेकांमध्ये असतो, परंतु मोजरीला तसं काहीही नाही. सगळे द्वेष विसरून सगळेजण एका मंदिरामध्ये येतात आणि प्रार्थना गातात. सगळेजण भगवी टोपी त्या ठिकाणी घालतात. आता अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की आता भगव्या टोप्यांच्या खाली आता यांचं विष पेरण्याचं हे काम करत आहेत की भगवी टोपी आमची. पण भगवी टोपी ही भडकाऊ भाषण करण्याची आणि बरळण्याची नाही त्या ठिकाणी. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेमध्ये भगवी टोपी हे एकतेसाठी आणि त्यागाचं प्रतीक म्हणून, विविधतेत एकता, आणि तो कोणत्याही धर्माचा असेल त्या ठिकाणी तरी तो भगवी टोपी धारण करतो, त्या ठिकाणी भगवी टोपी परिधान करतो. हे विविधतेत एकता सांगण्यासाठी भगवी टोपी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेमध्ये असते. पण काही लोकांनी भगवा रंग म्हणजे आमचा असं घेतलेलं आहे ओढून आपल्याकडे आणि म्हणून ते आमची प्रार्थना, आमचा देव, आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांचे जे काही अनुयायी असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे, आता त्याला आमची वोट बँक बनवण्याचा प्रयत्न काही पक्ष पार्ट्या करत आहेत, असा अमोल मिटकरींचं त्यामागून म्हणणं आहे. आता यात काय तथ्य आहे तर आपण पाहिलं पाहिजे. आता हे आपली वोट बँक तयार करत आहेत का तिकडे? तर हो, हे नक्कीच आहे की अमोल मिटकरींच्या बोलण्यामध्ये 100% तथ्य आहे का नाही हे माहिती नाही, पण काही प्रमाणात तथ्य आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अनुयायांना आणि गुरुदेव सेवा मंडळाला आपली वोट बँक बनवण्याचा काही लोकांनी चांगला प्रयत्न चालू केलेला आहे. आता आपण व्हॉट्सअप ग्रुप जर गुरुदेव सेवा मंडळांचे चेक केले आणि त्याच्यावरती जर मेसेज पाहिले, त्याच्यावरती काय फिरत आहे
ते पाहिलं तर त्याच्यावरती सर्रास फिरवल्या जात आहे. नरेंद्र मोदीच देव आहे. नरेंद्र मोदीला बनवण्यासाठी किती युगानुयुगे गेले असतील आणि असा महात्मा जन्माला आले असेल. आता गुरुदेव सेवा मंडळाचा ग्रुप आहे, ज्याच्यावरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गुण गायला पाहिजे, गुणगान असायला पाहिजे, त्यांच्या ग्रामगीतेंचे त्या विचार असायला पाहिजे रोज. पण त्याऐवजी त्या सर्रास सगळ्या ग्रुपवर नरेंद्र मोदीचेच गुणगान गायला जात आहेत आणि तेच मेसेज सर्रास फिरत आहेत. जे काही असेल ते सगळ्या विश्वात महान कोण असेल तर ते फक्त नरेंद्र मोदी असं त्या ग्रुपमध्ये रोज दाखवले जात आहे, सर्रास दाखवल्या जात आहे. आणि म्हणून त्या गुरुदेव सेवा मंडळाला सुद्धा काही पक्ष आणि पार्ट्यांनी आता आपली वोट बँक बनवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. अतिशय धर्मांध मेसेज त्याच्यावरती टाकले जातात, अतिशय बरळ वकल्या जाते कधी कधी त्या सगळ्या ग्रुपवरती, आणि हे आपण रोज वाचत असतो, रोज पाहत असतो. आणि खरंच त्या ठिकाणी धर्मांधतेचा रंग देण्याचा प्रयत्न आता गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेला सुद्धा केला जाणार आहे. आणि त्याची सुरुवात आताच्या पुण्यतिथीपासून करण्यात आलेली आहे या धर्मांध लोकांकडून. आणि म्हणून आता हे नक्कीच त्याच्यामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्या गुरुदेव सेवा मंडळांच्या शिबिरांना हे मोडून खाणार आहेत एक दिवस आणि यांचे शिबिर लावणार आहेत. आता यांच्या शिबिरामध्ये पाहिलंच आपण कसे हिंसत्वाचे संदेश देतात हे आणि हिंसक बनवतात मुलांना, अगदी तसंच हे बनवणार आहेत. म्हणून वेळीच सावध झालं पाहिजे. पण गुरुदेव सेवा मंडळांच्या त्या ग्रुपमध्ये चेक केलं तर सगळे यांचे कार्यकर्ते निघत आहेत, टोटली यांचे कार्यकर्ते घुसलेले आहेत, जे गुरुदेव सेवा मंडळाची टोपी घालत आहेत वरून. आणि कशामध्ये सामील झालेत, कशासाठी हे अनुयायी बनलेत राष्ट्रसंतांचे, तर हे यांचं बी आणि यांचं विष पेरण्यासाठी त्याच्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे भक्त म्हणून सामील झालेले आहेत हे. पण हे भक्त नाहीत, हे मोदीचे भक्त आहेत आणि मोदीचे भक्त गुरुदेव सेवा मंडळाच्या नावाखाली त्या ग्रुपमध्ये ऍड झालेत आणि काही काही ग्रुपचे ऍडमिन पण हेच बनलेत. म्हणजे एखाद्यांनी जर खाली विरोध केला की हा ग्रुप गुरुदेव सेवा मंडळाचा आहे, राष्ट्रसंतांच्या विचाराचा आहे का मोदीची चाटुगिरी करणाराच आहे, तर त्याच्यामध्ये एकही खाली बोलत नाही आणि तात्काळ तो ग्रुप इतर लोकांसाठी लॉक करण्यात येतो आणि फक्त ऍडमिन त्याच्यावर मेसेज टाकतील असं केलं जातं. म्हणजे याचा अर्थ मोदीचे चाटू हे गुरुदेव सेवा मंडळामध्ये घुसून ग्रुपचे ऍडमिन झालेले आहेत आणि मोदीच्या मेसेजवर जर तुम्ही ठाम राहिलं तर ठीक, नाहीतर काही सेकंदामध्ये तो ग्रुप त्या ठिकाणी लॉक केला जातो. एवढी चाटुकारिता गुरुदेव सेवा मंडळामध्ये सुद्धा या लोकांनी आणले. आणि अशा प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्या लोकांचा, त्या पक्षांच्या, पार्टींच्या पुढाऱ्यांचे कुठं कुठं दुग्धाभिषेक चाललाय, कुठं कुठं त्यांच्यावर गोमूत्र निशुद्धीकरण करण्यात येत आहे, कुठे तिथे अमृताचा वर्षाव करण्यात येत आहे, काय काय केलं जात आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला, पण वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा प्रयत्न फसवा चाललेला आहे. कारण वारकरी संप्रदाय यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, इकडे सगळ्यांसाठी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी आधीच असे ठरवून दिलेलं आहे की इथे यांना घुसताच येत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा शब्द यांना असा डावलून पलीकडे जाताच येत नाही. नाहीतर वारकरी संप्रदायामध्ये खूप प्रयत्न केले या लोकांनी घुसण्याचे, पण इथे यांचा प्रयत्न फसवा निघत आहे. आपण पाहिलं एखादा वारकरी संप्रदायामध्ये जर तसा निघाला भंडारे सारखा, तर भंडाऱ्यांच्या पाठीमागे इतर कुणीही समर्थन केलेलं नाही त्यांचं. त्याच्यामुळे यांना याचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये या लोकांचा प्रयत्न फसलेला आहे. पण गुरुदेव सेवा मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे यशस्वी होत आहेत. कारण का, तर यांनी व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर चालवायला सुरुवात केलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून यांनी गुरुदेव सेवा मंडळाचे जे काही प्रामाणिक कार्यकर्ते होते, तुकडोजी महाराजांचे जे वारसा चालवायचे तुकाराम दादाच्या नंतर, तर तुकाराम दादा होते तोपर्यंत यांचं काहीही चाललं नाही. कारण तुकाराम दादा जे होते ते संपूर्णपणे सर्वोदयाच्या विचारासोबत चालले आणि त्यानंतर महात्मा गांधीजींच्या विचारावर चालले तुकारामजी दादा, त्यानंतर अण्णा हजारे, राजूभाई दीक्षित, त्यानंतर असे अनेक समाजसेवक होते की ज्यांच्या सोबत तुकाराम दादा सोबत राहिले, खांद्याला खांदा लावून राहिले, पावलावर पाऊल ठेवून चालले, हातात हात देऊन चालले तुकाराम दादा त्यांच्या. या लोकांना कुठेही शरण गेले नाहीत तुकाराम दादा. त्यानंतर तुकारामजी दादा विलासरावजी देशमुखांसोबत, तुकारामजी दादांचे कसे संबंध होते आपण पाहिलेलेच आहेत. विलासराव देशमुख, आर पाटील यांना कसे सोबत घेऊन चालले तुकारामजी दादा. त्याच्यामुळे जोपर्यंत विलासरावजी देशमुख आणि आर पाटील होते तोपर्यंत ह्या लोकांना कुठेच घुसता
आलेलं नाही. गुरुदेव सेवा मंडळामध्ये घुसण्याची यांची ताकदच झाली नाही. तेव्हा यांना यांचं खातं कधी खोलता आलं नाही गुरुदेव सेवा मंडळामध्ये, जोपर्यंत तुकारामजी दादा होते. कारण तुकारामजी दादा, विलासरावजी देशमुख असे हुशार माणसं असल्यामुळे या लोकांना तिथे पाऊलच ठेवता आलेला नाही. आणि विलासरावजी देशमुखांना सारखं बोलवायचे तुकारामजी दादा. आड्याळ टेकडीला बोलवायचे, त्यानंतर पंढरपूरला तर साहेबांच्या हातानंच, विलासरावजी देशमुखांच्या हातानंच भूमिपूजन झालं पंढरपूर त्या ठिकाणी. त्यामुळे दादा असताना यांचं काहीच चाललं नाही आणि दादा समोर यांचं चालणंही शक्य नव्हतं. दादा अशा तळपत्या तलवारी सारखे होते. पण दादा गेल्यानंतर यांनी पाय रोवायला सुरुवात केली. यांना कुठेतरी सापडलं की त्यानंतर दादांचे जे वारसदार आहेत त्यांना बरोबर यांनी कॅच केलेलं आहे. अगदी त्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावून टाकल्या. सुरुवातीला ग्रुप त्यांना तयार करायला लावले आणि नंतर मागून ऍडमिन हे झाले. म्हणजे आता त्यांनी चांगले पाय रोवले, बघा कसे करतात. नंतर त्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावून दिल्या, बसा गप तुम्ही, तुमचे ग्रुप आम्ही चालवतो. आणि आता सर्रास मोदीची चाटुगिरीता त्या ठिकाणी चालू केलेली आहे प्रत्येक ग्रुपवर. आणि आता येणाऱ्या पुण्यतिथीला मात्र हे नक्कीच धर्मांधपणा मांडणार आहेत. त्या ठिकाणी एक दिवस त्या ठिकाणी ज्या काही सगळ्या प्रार्थना होतात त्यांना हे विरोध करणार आहेत, हे नक्की आहे. त्या ठिकाणी अनेक धर्माच्या प्रार्थनांना आणि त्या भक्तांना हे स्टेजवरती येऊ देणार नाहीत. त्या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या फोटोच्या अगोदर मोठा फोटो हे नरेंद्र मोदीचा लावणार, हे नक्की आहे. आणि नरेंद्र मोदीचा फोटो यांनी लावला की त्याच्या बाजूला नथूचा फोटो हे नक्कीच लावणार. आणि यांचं जे चाललेलं आहे ते सगळं फक्त नथूसाठी चाललेलं आहे. ते नथुराम म्हणतात हे त्याला, त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. आणि म्हणून अमोल मिटकरींच्या म्हणण्यामध्ये खरंच तथ्य आहे की आता गुरुदेव सेवा मंडळांमध्ये यांची घुसखोरी झालेली आहे, हिंसावाद्यांची. आणि हिंसावादी आता त्या स्टेजवरती नथुरामाचा फोटो लावण्याच्या तयारीत आहेत, बॅनर लावण्याच्या तयारीत आहेत. आणि म्हणून कुठेतरी अमोल मिटकरींनी चांगलं जागृत केलंय. आज ते तसं तर ते अजित पवार गटाचे आहेत, त्यांना तसं काही कधी चांगलं सुचणं शक्य नसतं. पण आता या ठिकाणी त्यांनी चांगलं संशोधन केलेलं आहे, चांगला शोध लावलेला आहे की मोजरीमध्ये मात्र आता हे हिंसावादी लोक घुसले आणि आता हे नक्कीच आता काहीतरी बदल करणार प्रार्थनेमध्ये, हे त्यांना दिसून आलेलं आहे. आणि याच्यावरती विचार झाला पाहिजे. तुकडोजी महाराजांच्या आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रामाणिक आणि सुज्ञ भक्तांनी, सुज्ञ कार्यकर्त्यांनी हे ओळखलं पाहिजे की हे हिंसावादी आपल्यामध्ये का घुसखोरी करत आहेत. याच्यावरती आता संशोधन झालं पाहिजे आणि यांना पुन्हा यांची जागा दाखवली पाहिजे, ज्याप्रमाणे तुकारामजी दादांनी यांची जागा दाखवली होती. तुकारामजी दादांनी यांना नेहमीच खेटराच्या दूर ठेवलं होतं, यांना कधीही पाऊल ठेवू दिला नव्हता. तिथे फक्त तेव्हा विलासरावजी देशमुखांसारखे लोक असायचे, तुकारामजी दादांबरोबर चांगल्या विचारांचे लोक असायचे, तुकारामजी दादांबरोबर असे बरळ वकणारे लोक तेव्हा नव्हते. आणि तेही यांच्या बायका जसं रील बनवतात ना मुसलमानांच्या मुलांना घरात घेऊन, अशा घरचे कारभारी तर नक्कीच नव्हते. कारण आपण पाहिलं वैशालीताई देशमुखांचं वागणं कसं सुज्ञ आहे आणि त्यामुळे हे चांगल्या लोकांसोबतच तुकारामजी दादा राहायचे, म्हणून यांना खातं खोलता आलं नव्हतं. आता गरज आहे खरंच तुकारामजी दादांचा विचार घेऊन चालणारांची, भिनाराची आता या ठिकाणी अजिबात गरज नाही. गुरुदेव सेवा मंडळामध्ये भित्र्या लोकांची अजिबात गरज नाही. गुरुदेव सेवा मंडळाला गरज आहे ते निर्भीड, निर्भय आणि प्रामाणिक लोकांची गरज आहे. आणि त्या प्रामाणिक लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि हिंसावाद्यांना त्यांची वाट दाखवली पाहिजे. जय हिंद, जय गुरु.